रथ हा मेन यात्रेकडे निघालेला आहे. आता बघा आमच्या गावातले मुलं आहे तिकडं. सुरेश पाया पडतोय आधी, बघू शकता या ठिकाणी तुम्ही. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज दुपारीच सत्यनारायणाची पूजा झाली मित्राची एका, आणि हा आपला दुसरा नवरदेव. आज नेरगावाची यात्रा पण आहे, सो तिथे आपण आज जाणार आहोत. बैलगाडी काय तिला काय म्हणतात, लांगड म्हणता का? बैलगाड्याची लांगड आहे. जो बैलगाडा असतो तो जे रथ असतो, रथ ओढण्यासाठी बैलगाडा लावलेला असतो आणि पूर्ण नदीमधनं त्याला ओढलं जातं. बघूयात आपल्याला आता झालं आहे का नाही ते माहिती नाही. जर वेळ होऊन गेला असेल तर ते संपलं असेल, जर नसेल तर तुम्हाला ते पण पाहायला मिळेल. खेडेगावातली यात्रा कशा प्रकारे असते. सो चला निघूयात. हा आमचा नवरदेव लग्न झालं आहे तरी पण निघाला आहे पाहण्यासाठी. चला जाऊयात आपण. चालते. अरे भेटेन का पण आपल्याला टाईम रे, भेटून जाईन का हे फ्रेंड्स? आता माहीत नाही आपल्याला भेटतंय का नाही, पाहायला भेटेन का पण रे? धरेल. फायनली यात्रेला पोचलो आपण. ही आपली नेर गावाची यात्रा. बघू शकता तुम्ही, पाहुणे आलेले आहेत. भरपूर गर्दी आहे. दुपारी गर्दी असते आपल्याकडं, सायंकाळी गर्दी नसते. हे सगळं आपण फिरणार आहोत. दुपारीच बऱ्यापैकी इकडं गर्दी असते. धुळे शहरात जर गेले तुम्ही तर तिथे रात्रीची गर्दी असते. हे बघा हे आपले गावाचे मुलं. चला जाऊयात आपण पुढे. चला आपण आधी बैलगाडा जे रथ त्या साईडला जाणार आहोत. बघूयात जर आपल्याला बघायला मिळालं तर बघूयात, नाहीतर मग आपण यात्रा फिरणार आहोत. सो या साईडलाच समोरच नदी आहे. नदीमध्ये रथ ओढला जातो. बघू शकता तुम्ही. आता इथनं बरेच लोक त्या साईडला जात आहेत. बघा आमच्या गावातले मुलं आहे तिकडं. बघा इकडं साईडला उभे आहेत सूर्याबाई. त्या साईडला पण बघू शकता तुम्ही, भरपूर गर्दी आलेली आहे. म्हणजे आता गर्दी येण्यास सुरुवात होते. थोड्या वेळात अजून बरेच लोक येतील. बघा इकडं गर्दी यायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या साईडला पण बरेच लोक तिकडनं येत आहेत. बघा इकडं जर बघितलं व्यवस्थित तुम्ही, ह्या साईडनं बरेच लोक. बघा हे नेरगाव आहे, इकडनं लोक येत आहेत त्या साईडला. बघा डीजे पण आलाय. आता थोड्याच वेळात राहतील. हे सगळे आमच्या गावातले मित्र आहेत. बघा चला जाऊयात आपण पुढे. यस ब्रो यस. चला जाऊयात आपण पुढे. थोड्याच वेळात आता रथ येईलच समोर. इतकी गर्दी आहे काहीच दिसणार नाही आपल्याला असं वाटतं. बघा इथं समोरून जर बघितलं तुम्ही, जागाच नाही उभं राहायला. बघू आपण जागा भेटते का काय आपल्याला. भरपूर गर्दी आली. बघा या साईडला पण माणसं बसले आहेत. बघूयात आपण जागा भेटते का नाही आपल्याला. रथ आलाय की नाही अजून. डीजे तर आलाय पुढे, रथ तर येईल अजून थोड्या वेळात पुढे. सूर्या तर आपल्याला बी जागा ना पुढं. जाऊ द्या भाई, आम्हाला बी एवढ्या पुढं म्हणा जरा येऊ द्या, बघू द्या. येईल आता थोड्याच वेळात. इथं डीजे आलाय बघा. चला फायनली रथ आलाय. बघूयात आपण झूम करून. चला आता थोड्याच वेळात तिथे नदीमध्ये उतरेल रथ. गर्दी पण आता बऱ्यापैकी जमायला सुरुवात झालेली इकडे. बघा त्या साईडला सगळे आपल्या गावातले मित्र आहेत तिकडे. चला येईलच आता थोड्या वेळात. रथ खाली आला की अजून दाखवूया तुम्हाला. पूर्ण ह्या साईडनी रथ फिरेल, पुरं समोरपर्यंत जाणारे रथ. बघूयात आपण. चला फायनली रथ हा नदीमध्ये उतरणार आहे आता. बरीच गर्दी असल्यामुळे आजूबाजूचा आवाज तुम्हाला येणार नाही, म्हणून आपण या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देतो आहे. बघू शकता तुम्ही आता बैलगाडी उतरली खाली पाण्यामध्ये. नदीला पाणी कमी असल्यामुळे खूप जास्त काही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही या ठिकाणी. पण कसं आहे, तरी रथाची जी मजा असते ना ती खेडेगावातल्या यात्रेमध्येच येते.
हे आता तुम्हाला इथं बघायला मिळेलच थोड्या वेळात. बघा आता सुरुवात झालेली आहे, नदीमध्ये पूर्णपणे रथ उतरला आहे. हा आपला छोटा रथ आहे. मोठा रथ या साईडने येतोय की दुसऱ्या साईडने जाणार आहे ते अजून आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही, पण बघूयात आपण. आता बघा हा रथ जो आहे तो खूपच जोरात या साईडला यात्रेकडे येणार आहे. पूर्ण नदीमध्ये रेते असताना सुद्धा बघा बैल किती जोरात पळत आहेत आणि त्याला आजूबाजूने पकडायला बघा एक माणूस पण आहे. गर्दी थोडी कमी आहे कारण आता गर्दी यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा आमचा मित्र माझी व्हिडिओ शूटिंग करतोय तो व्हिडिओ कॉल केला आय थिंक त्याने मित्राला. चला आपण इकडे जाऊयात. रथ आलेला आहे साईडला, बघूयात. बघा एक जो मेन रथ सांगितला होता तो दुसऱ्याच साईडनं आला. थोडंसं आपल्याला त्याचा व्ह्यू व्यवस्थित दिसणार नाही, बट बघूयात. पुढे जर आपल्याला यात्रेमध्ये मोठा रथ मिळाला तर आपण तो पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूयात. एक रथ साईडला इकडे थांबलेला आहे. आता ही संपूर्ण गर्दी मोठ्या रथाकडे चालली आहे, पण हा छोटा रथ बघा लगेचच निघाला आहे. खूपच एन्जॉय येतो. नक्कीच जर तुम्ही खेडेगावामध्ये जर आलेत तर यात्रेला नक्की येत चला, कारण ही जी लांगड असते बैलांची खूपच छान प्रकारे एन्जॉय करता येतो यामध्ये. फक्त एवढं आहे की बैलांपासून सावध राहावं लागतं आपल्याला, कारण ते कधीही कुठेही अंगावरती उड्या मारण्याचे चान्सेस असतात. चला फायनली मोठा रथही आपल्याला आता बघायला मिळेल. थोडासा अंधार झालेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओची क्वालिटी थोडीशी व्यवस्थित नाही दिसणार तुम्हाला अजून, बट ठीक आहे. अजून आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे पूर्ण रथ पाहायला मिळेल. बघा आता या ठिकाणी जे बैल असतात ते पण पुढे चालतात, कारण 5 ते 7 जोड्या असतात बैलांच्या. एक बैल थकला की दुसरे बैल त्या ठिकाणी रथाला लावला जातो, कारण एक एक जोडी चेंज करतात तिथं. आणि ह्या बैलांपासून थोडं सावधच राहायचं, कारण एवढ्या गर्दीमध्ये बैल कुठेही आपल्या अंगावर उडी मारू शकतात. सो त्याच्यामुळे खूपच सांभाळून. आता बघा हे पुढे 2 ते 3 बैल जे आहेत ते पुढे घेऊन जात आहेत. म्हणजे रथाला जो बैल लावला आहे तो जर थकला तर लगेच दुसरी बैल जोडी तिथं लावली जाते. अशा प्रकारे ही यात्रा असते आपली नेरगावाची यात्रा. आज आपण जास्त काही फिरणार नाहीत, आपण फक्त लांगड बघायला आलेलो. लांगड म्हणजे बैलगाडीवरती जो रथ ठेवलेला असतो त्यालाच लांगड म्हणतात आपल्या खेडेगावाच्या भाषेमध्ये. सो बघा 2 रथ आता इथं आलेले आहेत समोरच. आधी हा जो समोरचा रथ आहे हा पुढे जाईल आणि त्यानंतर मागचा रथ आहे तो पण येणार आहे. बघूयात आपण. आधी हे बैल पुढं चालल्या जातील. इथे सांभाळून राहावं लागेल आपल्याला. आपल्या जर अंगावर आलं तर काहीच खरं नाही मग आपलं, कारण मुकं जनावर आहे, कधी कुठं पळेल सांगता येत नाही. सो त्याच्यामुळे सावध राहायचं. आणि लोक पण इतकी गर्दी करतात त्यांच्या आजूबाजूला, त्याच्यामुळे ते घाबरतातही थोडेफार बैल. सो चला आता निघेलच थोड्या वेळामध्ये रथ. हे बघा परत इकडनं दुसरी जोडी येऊन गेली आपल्या बाजूलाच. हळू इथे सांभाळून राहावं लागेल आपल्याला, नाहीतर आपलाच कालाभाग करायचा बैलांनी. हे बघा चला थोडं मागे होऊन जाऊयात आपण. एक रथ निघालेला आहे आता पुढं आणि याच्या मागून लगेच आपला दुसरा रथ पण निघण्याच्या तयारीतच असेल. शेवटी रथ हा यात्रेमध्ये आलेला आहे आणि आपण पण आता यात्रेमध्ये पूर्णपणे एंट्री घेतलेली आहे. आता इथं या ठिकाणी तर इतकी गर्दी प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आजूबाजूला पूर्ण गर्दी आणि अंधार झालेला आहे पूर्णपणे. सो त्याच्यामुळे एकदम छान वातावरण झालेलं आहे. फक्त एवढं आहे की इथं थोडंसं आपल्याला सांभाळून राहावं लागेल, कारण आताच थोड्या वेळापूर्वी एका बैलाने बाईकवरती उडी मारली आणि ते थोडंसं त्या एका मुलाला लागलंही. आपण तो टेक काही घेता नाही आला आपल्याला, कारण आपणच घाबरलो तिथे, त्याच्यामुळे काही टेक घेतला नाही. पण आता इथे बघा रथ निघालेला आहे. आता मंदिराकडे रथ थोड्याच वेळात जाईल. चला फायनली रथ हा मंदिराजवळ पोहोचला आहे. पाहू शकता तुम्ही इथं इतकी गर्दी आहे तर काहीच बोलता येत नाही. इथं आवाजच तुम्हाला ऐकायला येणार. आणि त्यामध्ये बैल जे आहेत ते कुठंतरी पळत आहेत. एवढ्या माणसांच्या गर्दीमध्ये बैल कुठेही पळायला बघतायत. सो बैलांपासून सावध राहणं खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी, कारण बघा तुम्ही इकडे बघा धुमाकूळ घालतायत बैल सर्व. कारण एवढ्या माणसांच्या गर्दीमध्ये मुक प्राणी येणं म्हणजे त्यांच्यासाठी अस्वस्थ होणं, पूर्ण सांभाळून राहावं लागेल. कारण कुठं उडी मारेल बैल सांगताच येत नाही आहे. बघू शकता कसं व्यवस्थित त्यांना बांधून ठेवलेलं आहे बैलांना. सोडलं आहे अजून जो रथ आहे आपला रथ
रथला जे बैल आहेत ते सोडलेले नाहीत अजून, ते सर्वात शेवटी सोडले जातील. खूपच सांभाळून राहावं लागेल, कारण कुठून बैल येतील काहीच सांगता येत नाही इथे. आज आपल्या यात्रेचा पहिला दिवस आहे. काही दिवस अजून यात्रा चालेल आपली. 5 ते 6 दिवस नेर गावाची यात्रा चालते. बघा हा जो रथ आहे आता हा पण थोडा पुढे येईल, कारण मंदिराच्या समोर पूजा झाली आहे. 2 रथ आहेत, त्याच्या मागे पण अगदी एक रथ आहे, तुम्हाला दिसेलच इकडे बघा. या साईडला एक आणि या साईडला एक रथ आहे. पूर्ण मंदिराच्या फेऱ्या मारतील रथ. हा दुसरा रथ आहे बघा. चालला एक रथ फेरी मारतोय मंदिराची. अरे यार टच झाला, मग रथ मंदिराला टच झाला बघा. इथे थोडंसं नॉर्मल. इकडनं एक रथ आलाय बघा शेजारी. अरे बापरे, सांभाळून राहावं लागतं बाई. कुठं काय होईल सांगता येत नाही, कारण बैल इकडे तिकडे पळत असतात. एवढ्या गर्दीमध्ये काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे रथ जिथे निघतात ना तिथे खूपच सांभाळून राहायचं, कारण बैल कुठून येईल काहीच सांगता येत नाही. त्यामध्ये इकडे हे वाजंत्रे आपले वाजत असतात. चला थोडा वेळ आपण यात्रेचा एन्जॉय करूयात. मंदिरामध्ये जाऊन पाया पडून घेऊयात. आमचा सुरेश भाई. खूपच गर्दी आहे. चप्पल या साईडला काढून घेऊयात, आपण मध्ये जाऊयात. इतकी गर्दी आहे की तुम्हाला आवाजही येत नसेल. या साईडला बघा इथं रथ आहे, मध्ये मारुतीचं मंदिर आहे. सुरेश पाया पडतोय आधी, बघू शकता या ठिकाणी तुम्ही. ओम नमः शिवाय. चला एक राऊंड मारूयात आपण. गर्दी आलेली आता. चला दर्शन झालंय आपलं, निघूयात आपण. यात्रेची मजाच वेगळी असते गावाकडच्या. आता तर सुरुवात झाली आहे, आज पहिला दिवस आहे. मस्तपैकी अजून 4 ते 5 दिवस फुल एन्जॉय होणार आहे या ठिकाणी. आपण याचे अजून तुम्हाला उद्या परवा आल्यानंतर पुन्हा आपण दाखवणार आहोत. बघा फायनली रथ आलेला या साईडला. लगेचच दुसरा रथ आलाय बघा या साईडला. फायनली रथ मंदिराच्या आजूबाजूने फिरला आहे. आता स्टॉप करतील कदाचित, बघूया आता काय होतं काय नाही. एक रथ त्या साईडला गेला बघा, आणि एक रथ आता इकडे थांबला आहे. मध्ये आपण सगळे सट्टा खेळत आहे. सट्टा वगैरे काही खेळू नका, चांगलं नसतं ते. कारण या गोष्टींमध्ये पैसे घालून उपयोग नसतं. आपले कष्टाचे पैसे असतात. पूर्ण लाईन सट्ट्याची आहे. आपण बघा आता सध्या सुरुवात झाली यात्रेला. पाळणे लागले सर्व. या साईडला पण बघा पाळणे लागलेले आहेत. आजचा पहिला दिवस असल्यामुळे अजून खूप काही जास्त गर्दी दिसत नाही. आज फक्त रथ होता, देवाची पूजा केली जाते खेडेगावामध्ये, आणि नंतर मग यात्रा उत्सवाला सुरुवात केली जाते. सो ती सुरुवात आज होते. तरी भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी दिसेल तुम्हाला इथं. अरे काय घेतलं रे? आहे तर सुट्ट. हां चला थोडंसं नाश्ता करून घेऊ म्हटलं. पोंगे बटाटे आहे तिथं, छान लागतात पोंगे बटाटे. घेऊयात म्हटलं आता. शेंगदाणे घेतलेत, थोडेसे पोंगे बटाटे खाऊन घेऊयात आपण. आज यात्रेमध्ये आपण कुठेही बसणार नाहीत पाळण्यावरती. आज फक्त आपण बघणार आहोत की यात्रेमध्ये कोणते कोणते पाळणे आलेले आहेत ते. तुम्हालाही यामध्ये आता बघायला मिळेल की नेर गावाच्या यात्रेमध्ये कोणते कोणते पाळणे आले आहेत. लहान मुलांसाठी बघा कार. या साईडला जर तुम्ही बघितलं तर ट्रेन आहे लहान मुलांसाठीचे हे पण. आणि या साईडला वॉटरमध्ये बघा काय छोटे छोटे जहाजी दिसत आहेत आपल्याला. आणि ह्या साईडला मोठा पाळणा आहे बघा. आणि इकडे एक ट्रेन आहे छोटीशी, लहान मुलांसाठीच आहे इकडे या साईडचं खेळणं. आणि इकडे जर बाजूला बघितलं तर इथं
कप बशी आहे या ठिकाणी. कप बशी म्हणजे ते एक 3-4 पाळणे असतात त्याला आणि ते गोल गोल फिरतात. आमच्याकडे याला कप बशीच म्हणतात. सो या प्रकारचे खेळणे आलेले आहेत या ठिकाणी. चला आता निघूयात आपण आता थोड्याच वेळात घरी निघणार आहोत. इकडे ट्रेन पण आहे, ट्रेन टाईप. सो चला निघूयात आपण आता थोड्या वेळात. चला बऱ्यापैकी आपण सर्व यात्रा फिरलो, आता घरी निघतोय आपण. आज तर काय आपण पाळण्यावरती त्याच्यावरती बसलो नाही. आज फक्त जस्ट लांगड बघायला आलेलो होतो आपण. बैलगाडा रथ जो होता तोच बघितला आणि काय काय यात्रेमध्ये काय काय आलेलं आहे ते बघून घेतलं फक्त. आज पाळणे कोणते आहेत काय आहेत. सो उद्या किंवा परवा येऊयात आपण, त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण यात्रा पुन्हा एक वेळा फिरून दाखवणार आहोत आपण. ठीक आहे, चला निघूयात घरी. चला यात्रेतनं आलो आहे, घरी आलो होतो. बघूयात घरामध्ये काय स्वयंपाक काय केला आहे काय नाही. नमस्कार. हे अजून स्वयंपाक नाही होईल? सकाळ नाही, सकाळ शनिवार आहे, सकाळ नाही जाऊ. चला ठीक आहे, आपला व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूयात. उद्या पुन्हा आपला एक नवीन पाटील नेरगावची यात्रा पार्ट 2. सो त्याच्यामध्ये भेटूयात आपण. आणि ब्लॉग कसा आवडला, जर चांगला झाला असेल ब्लॉग तर नक्कीच आपल्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.